कशासाठी चाललोय? दुसऱ्या वाटत तो घेईन ना. कशाला? मी आता लाईट खिडक्या सगळं. हाय हॅलो, कशात सगळे? तर आम्ही शेवटी पोचलेलो आज परत हडपसरला, कारण की आमचं जरा काम पण होतं, जरा शॉपिंग वगैरे पण करायची होती. आणि चला मग हिचं चाललेलं होतं डान्स कार्यक्रम, मग ही डान्स पण करत होती. आणि बघा ही कशी हातवारे करते, खूपच छान डान्स करत होती. त्याच्यानंतर आज ना माझ्या चॅलेंजचा होता 44वा दिवस. मला ना इतकं टेन्शन आलं आहे. 4-5च प्रोडक्ट बनवायचे, पण माझ्याकडनं होतच नाही आहे. पण मी तेच प्रोडक्ट बनवते, कारण की टाईमच नाही आहे माझ्याकडे, बिलकुल पण टाईम नाही. आणि मी जर ड्रेसवर काही त्याच्यावर मॅचिंग वगैरे काही गोष्टी बनवत असेल ना, तर मग मी म्हटलं कशाला वाया घालवायचं, आपण ती वस्तू बनवलेली आहे ना. म्हणून मग मी माझ्या चॅलेंजच्या 44व्या दिवसामध्ये आज मी बनवले एक छान हेअर क्रीम. नागपूर जायचं? चांगलं जेवायला लागली. कोणाला बोलवते का? चला 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 चला. ज्यांनी करायचं त्यांनी दोघींनी हात खाली करून घेतले ना, आपण दोघंच करतो. पप्पी दे. श्रीशा, माझी श्रीशा, माझी माही. आता आम्ही इथे लपलेलो आहे. मला तू आमच्या साईडने. आता आम्ही इथे लपलेलो आहे बघा. आणि आता आम्ही मामावर अटॅक करणार आहे. चला दाखव, कर अटॅक. आता मग तो मामा तिथे बसतोय. कमॉन मला हा बॉम्ब घे पटकन. कर अटॅक. ये हे आमच्याकडे इथे बॉम्ब आहे. आमचा लिमिटेड स्टॉक राहिलेला आहे आता, आणि आम्ही तो बॉम्ब फोडणार आहे. मल्हारकडे पण आहे तो. हे बघा हे सगळं चाललेलं आहे आमचं. चला तुम्हाला दाखवते मी अजून. फोड लांब दे. मी व्हिडिओग्राफर येणार आहे. आणि इथे आमचं बॉम्ब खेळून झालेलं आहे, आणि युद्ध आमचं झालेलं आहे. इथे युद्ध झाल्यानंतर मग आम्ही आलो फायनली पेटपूजा करण्यासाठी. तर मग श्रीशाला पण आम्ही घेऊन आलो, आणि तिथे एक माऊ बसलेली होती. आणि मी टेबलावर इतक्या कड्याला जाऊन बसली. मी म्हटली ही उठून जाईल, पळून जाईल म्हणून. आणि मी बसली आणि तिला असं फक्त डोक्याला असं 2 वेळा हात लावला, आणि ती डायरेक्ट माझ्या मांडीवरच येऊन बसली. मग ती पूर्ण खाईपर्यंत मांडीवरच येऊन बसलेली होती. आणि इथे ती खूपच क्लीन होती, कारण ती पाळलेली होती ती. आणि मला तर माझ्या घरच्याच मावची आठवण आली. आणि त्याच्यानंतर श्रीशा तिला हातच लावत नव्हती. मग मी फक्त एकदा तिचा हात घेतला आणि तिच्या पायाला लावला. तिला इतका कॉन्फिडन्स आला की त्याच्यानंतर बघा ती कशी करते. घाबर नाही पोरे, घाबर ना.
काय ना हा हा घे तू कपल्या तर बसू पडा खाली आणि फायनली आम्ही परत रिटर्न घरी आलो आहे. आणि आमचं डेकोरेशन बघा, हे सगळं आम्ही घरी बनवलेलं आहे. हा आकाशकंदील आम्ही घरी बनवला, हे जे मागचं डेकोरेशन वगैरे ते सगळं घरी बनवलेलं आहे आम्ही. आणि मग त्याच्यानंतर चला लागूया आपल्या मेन वर्कवरती. आणि आज मला हेअर क्लिप बनवायची होती, तर मी एकदम प्रॉपर माप वगैरे घेऊन तुम्हाला दाखवते की मी कशी बनवली. काहीच नाही, लहानपणी आपण जसं, आणि याची मला आहे ना आयडिया कशीवरनं आली होती माहिती का, जेव्हा मी लहानपणी पंखा बनवायची ना कागदाचा त्याच्यावरनं. तर आता हे जे आहे ना, हे किती आहे, 16 इंचाचं कापड घेतलेलं आहे मी. आणि हे जे लांबीला असेल ना ते 2-2.5 इंच असेल. आणि त्याच्यानंतर अशी आहे ना कडेला टीप मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित. इकडच्या साईडने डायरेक्ट लॉक होतं, त्याच्यामुळे मी काही इकडे मारलेली नाही, एका साईडने मी टीप मारून घेतलेली अशी पद्धतीने. आणि आपण जसं कागदाचा पंखा बनवायचो ना, तर सेम त्याच पद्धतीने तुम्हाला याला असं चौकोन करायचं. चौकोन म्हणजे असं, चला तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये. आणि एक टीप मारून घ्यायची, म्हणजे फूल जे आहे ना त्याला तुम्हाला हँडवर्क नाही करता येत. तर पहिले मी हे व्यवस्थित सगळ्या चारी बाजूने ना व्यवस्थित असं टीप मारून घेतलेली इथे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला दाखवते की फूल कसं बनवायचं. हे ना मी स्वतःच खूप डोकं लावलं आणि त्याच्यानंतर हे फूल तयार झालेलं आहे. कारण मी खूप विचार करायची की हे फूल कसं बनवायचं, पण मला काही व्हिडिओ भेटलाच नव्हता. हे बघा, मग मी असं केलं, असं एकीकडनं जसं आपण लहानपणी पंखा बनवायचो ना कागदाचा, तर त्याला कसं करायचं त्या पद्धतीने असं एकीकडनं. आता हा जो आहे ना इतका जाड कापड नव्हता, कॉटनचा कापड होता, त्याच्यामुळे मी जरा जास्त घेतलं. आणि हे बघा, याला अशी सेंटरनी हळूहळू टिप मारायची. थोडं जाड होतं त्याच्यामुळे मग सेंटरनी हळूहळू टिप मारायची. बघा मी तुम्हाला 16 इंच घ्यायचं लांबीला, एकदम परफेक्ट फूल होतं. त्याला नंतर टिपा मारायची पण गरज पडत नाही. हे बघा झालं फूल. आणि टीप मारायचीही गरज पडत नाही कडेला, पण एका साईडला मी मारून घेतली म्हटलं, कारण व्यवस्थित मीडियम कडक कापड होतं, इतकं पण नव्हतं कडक, म्हणजे कॉटनचं कापड होतं पण तिथे जरीचं वर्क आलेलं होतं, त्याच्यामुळे हे कडक दिसत होतं. आता इथे एका साईडला मी टीप मारून घेतलेली. आणि काहीच नाही करायचं, ग्लू घ्यायचं आपला. आणि त्याच्याने ग्लू जे आहे ना हे, तर हे फेवी बॉन्ड म्हणून आहे ग्लू, तर ते मी वापरते इथे. आणि त्याच्याने पेन अटॅच करून घ्यायची. एक छोटासा खडा होता माझ्याकडे, तो फ्रंटला मी तो खडा अटॅच करून घेतलेला आहे. हे बघा झालं आपलं फूल. किती छान दिसतंय ना. मी लावून बघितलं ना, ते इतकं छान दिसत होतं, म्हणजे मला तर खूपच आवडलं. आणि याच्यानंतर ना मी स्वतःसाठी ड्रेस शिवणार आहे. आणि याच्यानंतर मी रबर बँडचा व्हिडिओ टाकणार आहे, कारण की तो बनवला आहे तर तो मी टाकणार आहे. 1:45 माझा. आणि मग त्याच्यानंतर मी माझ्यासाठी ड्रेस बनवणार आहे, आणि त्याच्यावर मी असे छान छान फूल बनवणार आहे, जेणेकरून मी ते ऑफिसला घालून जाईल. आणि माझं ऑफिस लवकरच चालू होणार आहे, तुम्हाला दिसेलच माझ्या नेक्स्ट जे ऑफिसची जी सिरीज आहे ना ती चालू करणार आहे मी, तर ती तुम्हाला लवकरच दिसेल. आणि हो, तर माझा जो सस्पेन्स होता तो मी इथे ओपन केलेला आहे. तर चला आता तो सस्पेन्समध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये काय बघायला आवडेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला ही सिरीज बनवायला सोपी जाईल. आणि हे बघा, हे अशा पद्धतीने प्रॉपर असं आता हे जे फेव बॉन्ड आहे ना, हे थोडंसं असं पकडून ठेवलं ना, मग व्यवस्थित चिपकून जातं ते. आणि चला मी तुम्हाला लावून दाखवते कसं दिसतंय. तर हे बघा कसं दिसतंय, भारी ना. मला तेवढं आवडले नाही, फुलांचंच प्रोडक्ट मला जरा जास्तच आवडलं. म्हटलं यार, परत मी लहान झाली असते तर किती छान झालं असतं, म्हणजे मलाही घालता आलं असतं हे फूल. असं आता हे तर एक प्रोडक्ट झालेलं आहे माझं. आणि हो, मी माझ्यासाठी ड्रेस शिवणार आहे. आणि साडी माझ्याकडे नव्हत्या, जास्त साड्या नाही माझ्याकडे. आणि ह्यावेळेस मी दीदीकडनं ढापून आणलेली साडी, मग मी 2 साड्या आणल्या, कारण दीदीसाठी पण एक ड्रेस शिवायचा आणि माझ्यासाठी पण एक ड्रेस शिवायचा आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.